महाशिवरात्री निमित्तानं भाविकांनी 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरच्या आद्य ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलेलं आहे। पहाटेपासूनच भाविक मोठ्या संख्येनं या ठिकाणी पोहोचतायत। विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा ट्रस्ट मार्फत करण्यात आलेलं आहे। सगळ्यांना सुखी ठेव, सगळ्यांनी चांगलं द्यायला आपलं कधीपासून लाईन येते? 3:30 काय वाटतं 3:30 वाजता लाईनीत लागलोय। एकदम छान वाटतंय। हर हर महादेवाच्या घोषणा आपल्याला त्र्यंबक नगरीमध्ये दुमदुमताना बघताय। खरं तर या आवाजाने खरं तर आज सकाळपासूनच त्र्यंबकेश्वरचा परिसर जो आहे तो दुमदुमून निघालेला आहे। हर हर महादेव बम बम भोले अशा जा जयघोष आहे हा त्र्यंबकेश्वरच्या मंदिर परिसरामध्ये सकाळपासूनच निनादताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो। खरं तर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरच्या आद्य ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रात्रीपासूनच रांगा लावलेल्या आहे आणि मनोभावे भक्तिभावाने त्र्यंबक राजाचं दर्शन घेताना भाविक आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। खरं तर देश विदेशातून भाविक जे आहेत ते त्र्यंबक राजाच्या चरणी येत असतात, लीन होत असतात, मनोभावे पूजा करत असतात। एकूणच भाविकांमध्ये मोठा उत्साह या ठिकाणी दिसतोय। काही भाविक आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। मावशी कुठून आलेला आहेत? अच्छा, कधीपासून लाईन इथे? रात्री 2 वाजेपासून। काय महाशिवरात्री निमित्त काय वाटतंय, कसा उत्साह आहे तुमच्या मनामध्ये? चांगला आहे। दर्शनाच्या निमित्तानं आलो होतो। हर हर महादेवाचा जयघोषाने खरं तर त्र्यंबक राजाचा परिसर हा दुमदुमून निघताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। महाशिवरात्री निमित्तानं मुंबईतल्या प्राचीन अशा बाबुलनाथ मंदिरात देखील फुलांची सजावट करण्यात आली आहे। रात्रीपासूनच भाविकांनी तोबा गर्दी केली आहे। 300 वर्षांपेक्षा जुनं हे मंदिर आहे। महाशिवरात्रीला जवळपास 3 ते 4 लाख भाविक या ठिकाणी दर्शनाकरता येत असतात। आढावा घेतला आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। महाशिवरात्री निमित्त भाविकांनी, भक्तांनी, सर्व शिवभक्तांनी बाबुलनाथ मंदिर येथे मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळते। महाशिवरात्री हा खरं तर पवित्र सण हा सर्व शिवभक्तांसाठी आणि भाविकांसाठी आहे। देशातून आणि जगभरामध्ये हा सण साजरा केला जातो। मुंबईमध्ये सुद्धा बाबुलनाथ मंदिर येथे आपण गर्दी पाहतोय। या ठिकाणी स्वयंभू शिवलिंग आहे, त्याचं दर्शन घेण्यासाठी शिवभक्त हे खरं तर पहाटेपासूनच या ठिकाणी रांगेत आपल्याला पाहायला मिळतात। शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी जी लाखो भाविकांची दर वर्षी आणि दर दिवशी ही गर्दी होत असते। मुंबईकरांना उत्तम या ठिकाणी येऊन दर्शन मिळावं यासाठी मंदिर प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, हे सुद्धा कार्यरत आपल्याला असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र एकूणच या ठिकाणी जी गाभारा जर बघितला तर फुलांची आरास करून या ठिकाणी सजावट करण्यात आलेली आहे। जे शिवलिंग जे आपण बघितलं तर या ठिकाणी प्रत्येक शिवभक्त हे शिवलिंग पाहून प्रसन्न होतो आणि या शिवलिंगाचं दर्शन मिळावं यासाठी या लाईनमध्ये खरं तर गेल्या तासोनतास उभा होता। मंदिर प्रशासन आहे त्यांच्याकडून सुद्धा मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आल्याचं पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन सुनील वर्मासह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।